नमस्कार सर्वांना, मी शुभांगी. आज आपण गणपतीचं एक स्तोत्र पाहणार आहोत, ज्याला गणपती स्तवन किंवा गणेश स्तवः असं म्हटलं जातं. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात मंगलमूर्ती गणेशाच्या नामोच्चारानं, स्मरण पूजनानंच केली जाते. अशा श्री गणेशाला थोडंसं तरी जाणून घेण्याची इच्छा आपल्याला झाली ना, तर सगळ्यात प्रथम गणेश पुराण ह्या ग्रंथाचाच आपल्याला संदर्भ आणि आधार घ्यावा लागेल. यामध्ये श्री गणेशाच्या सगुण साकार स्वरूपाचं दर्शन आपल्याला घडतं. हे गणेश पुराण महर्षी व्यास यांनीच रचलेलं आहे. त्याचा पहिला खंड आहे उपासना खंड आणि दुसरा आहे क्रीडाखंड. ह्या उपासना खंडामध्ये गणेशाच्या नामाचं महात्म्य, त्याची उपासना, गणेश भक्तांच्या आणि क्षेत्रांच्या कथा, शमी, दुर्वा, मंदार याविषयीच्या कथा यांचा समावेश आहे. तर उत्तरार्ध किंवा क्रीडाखंड यामध्ये श्री गणेशाच्या विविध अवतार कथा आहेत. सुरुवातीच्या उपासना खंडामध्ये महर्षी व्यासांनी बुद्धिप्राप्तीसाठी श्री गणेशाचं स्तवन केलेलं आहे. तेच हे गणपती स्तवन किंवा गणेश स्तव स्तोत्र. यामध्ये 12 श्लोक आहेत आणि त्यानंतर 4 श्लोक हे फलश्रुतीचे आहेत. प्रत्येक श्लोकाचा अर्थ जर आपण जाणून घेत पुढे गेलो तर हा व्हिडिओ फारच प्रदीर्घ होईल आणि म्हणून ह्या स्तोत्राचा थोडक्यात सारांश रूपाने अर्थ आपण बघूया. गणपती अज आहे, म्हणजे तो कधी जन्माला आला नाही, तर तो आहेच. निर्विकल्प, निराकार, सर्वव्यापी चैतन्य तोच आहे. तोच आपल्या आंतरिक शक्तीचं केंद्र आहे. अशा ह्या परब्रह्मरूप गणेशाचं पूजन आणि भक्ती करायलाच हवी ना. जी चैतन्य शक्ती ह्या समस्त विश्वाच्या निर्मितीचं, अस्तित्वाचं कारण आहे, सुखाची सुरुवात आहे, आनंदाचं निधान आहे, ती म्हणजेच श्री गणेश. तो सर्व गुणांचा स्वामी आहे. संपूर्ण जग त्यानं व्यापलेलं आहे. समस्त विश्वात सर्वांना तो वंदनीय आहे. तो सर्व गुणांच्या वरचा किंवा पलीकडचा आहे. तो अक्षय आनंद रूप आहे. सर्वत्र व्याप्त असणारा तो बुद्धिदाता केवळ ज्ञानानंच जाणता येऊ शकतो. ऋषीमुनींच्या ध्यानातील, मनातील चिदाकाश, चिन्मयता म्हणजे ज्ञानमय, ज्ञानानं परिपूर्ण आकाश, चैतन्य तोच तर आहे. सर्व ऊर्जा, सर्व शक्तींचं मूळ स्वरूप तोच आहे. अशा त्या आद्य, अज, निरंतर गणेशाला मी नतमस्तक होऊन वंदन करतो. आता आपण प्रत्यक्ष स्तोत्र म्हणूया. याची रचना भुजंगप्रयात या छंदामध्ये झालेली आहे. त्यामुळे अर्थातच त्याच्या नैसर्गिक चालीमध्येच आपण ते म्हणणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. ऋषिरुवाच अजन्निर्विकल्पं निराकाररूपं निरानन्दमानन्दमद्वैतपूर्णं परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजेम.
गुणातीतमाद्यैश्चिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वगञ्ज्ञानगम्यं मुनिध्येयमाकाशरूपं परेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम। जगत्कारणं कारणज्ञानरूपं सुरादिं सुखादिं युगादिं गणेशं जगद्व्यापिनं विश्ववन्द्यं सुरेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम। रजो योगतो ब्रह्मरूपं श्रुतिज्ञं सदा कार्यसक्तं हृदाचिन्त्यरूपं जगत्कारणं सर्वविद्यानिधानं सदा ब्रह्मरूपं गणेशं नतास्मः। सदा सत्त्वयोगं मुदा क्रीडमानं सुरारिं हरन्तं जगत्पालयन्तम् अनेकावतारं निजज्ञानहारं सदा विश्वरूपं गणेशं नतास्मः। तमोयोगिनं रुद्ररूपं त्रिनेत्रं जगद्धारकं तारकं ज्ञानहेतुम् अनेकागमै स्वञ्जनं बोधयन्तं सदा सर्वरूपं गणेशं नतास्मः। नमस्तोमहारै जनाज्ञानहारं त्रयीवेदसारं परब्रह्मपारं मुनिज्ञानकारं विदूरे विकारं सदा ब्रह्मरूपं गणेशं नतास्मः। निजैरौषधैस्तर्पयन्तं कराद्यै सुरौघान् कलाभिः सुधास्त्राविणीभिः दिनेशांशुसन्तापहारं द्विजेशं शशाङ्कस्वरूपं गणेशं नतास्मः। प्रकाशस्वरूपं नभोवायुरूपं विकारादिहेतुं कलाकालभूतम् अनेकक्रियानेकशक्तिस्वरूपं सदा शक्तिरूपं गणेशं नतास्मः। प्रधानस्वरूपं महत्तत्त्वरूपं धरावारिरूपं दिगीशादिरूपम् असत्सत्स्वरूपं जगद्धेतुभूपं सदा विश्वरूपं गणेशं नतास्मः। त्वदीये मनस्थापयेदङ्घ्रियुग्मे स नो विघ्नसङ्घान् न पीडां लभेत। लसत्सूर्यबिम्बे विशाले स्थितोऽयं जनोध्वान्तबाधां कथं वा लभेत। वयं भ्रामिताः सर्वथा ज्ञानयोगा
अलब्ध्वा तवाङ्घ्रिन् बहून् वर्षपूगान् इदानीमवाप्तास्तवैव प्रसादात् प्रपन्नान् सदा पाहि विश्वम्भराद्य। इदं यः पठेत् प्रातरुत्थाय धीमान् त्रिसन्ध्यं सदा भक्तियुक्तो विशुद्धः सपुत्रान् श्रियं सर्वकामान् लभेत परब्रह्मरूपो भवेदन्तकाले। एवं स्तुतो गणेशस्तु सन्तुष्टो भून्महामुने कृपया परयापेतो विधातुम् उपचक्रमे। यदर्थं क्लेशिता यूयं यदर्थमिह चागताः प्रीतोऽहमनया स्तुत्या वरं मत्तो वृणीत तम्। कृतं च मम यत् स्तोत्रं भवद्भिर्भावितात्मभिः स्तोत्रराजमिति ख्यातं भविष्यति ममाज्ञया। इति श्रीगणेशपुराणे उपासनाखण्डे त्रयोदशोऽध्याये ब्रह्मविष्णुमहेश्वराकृतो गणपतिस्तवः सम्पूर्णः। श्रीगणेशाय नमः। गणेशाय नमः। गणेशाय नमः। ॐ तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु।